नमस्कार. मी शुभांगी, डिझायनर शुभांगी MH29 यामध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण लटकनचे 3 वेगवेगळे प्रकार बघणार आहोत. लटकन कसे बनवायचे ते मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. अशा प्रकारचा चौकोर कापड आपल्याला घ्यायचा आहे आणि दोरी घ्यायची आहे. याची लेंथ घेतलेली आहे मी 3 इंच आणि विड्थ घेतलेली आहे 3 इंच. लांबी आणि रुंदी दोन्ही आपल्याला 3 इंच घ्यायची आहे. आता याला असं त्रिकोणमध्ये फोल्ड करून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर शिलाई करून घ्यायची आहे. आणि राहिलेला एक्स्ट्रा कापड आपल्याला कट करून घ्यायचा आहे. हा एक भाग आणि हा दुसरा भाग आपल्याला तो त्या सेंटरवरती ठेवून घ्यायचा आहे आणि बरोबर त्याच्या मध्ये सेंटरला आपल्याला ही दोरी ठेवायची आहे आणि फोल्ड करून एक त्याच्यावर सुद्धा शिलाई करून घ्यायची आहे. दोनदा आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे म्हणजे ते दोरी व्यवस्थित सिक्युअर होईल आणि नंतर त्याला जो फोल्ड होता त्याला आपल्याला सरळ करून घ्यायचा आहे. बघू शकता अशा प्रकारे. आणि अशा प्रकारे आपले हे छानसे सुंदर लटकन बनवून तयार होतील. आता आपण दुसऱ्या प्रकारचे लटकन कसे बनवायचे ते बघूया. हे सुद्धा मी 3 इंचाचेच घेतलेले आहे. लांबी आणि रुंदी 3 इंच असलेले. या दोन्ही कापडला आपण एकावर एक ठेवून उलट्या बाजूने 3 साईडला शिलाई लावून घेणार आहोत. एक साईड आपल्याला ओपन ठेवायची आहे. अशा प्रकारे मी तिन्ही साईडला शिलाई लावून घेतली आणि राहिलेला एक्स्ट्रा कापड आपण कट करून घ्यायचा आहे. नंतर ते आपण सरळ करून घ्यायचा आणि कशाच्याही मदतीने ते कोपरे बाहेर काढून घ्यायचे आहे. दिसायला ते व्यवस्थित दिसते. आता मी हा थोडासा फोम घेतलेला आहे, तो आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे व्यवस्थित, जेवढा पाहिजे असेल तेवढा. याच्या बदली तुम्ही कापडाचे राहिलेले बारीक तुकडे सुद्धा टाकू शकता. नंतर हे असं फोल्ड करून घ्यायचं व्यवस्थित आणि ही जी आपली दोरी आहे ती त्याच्यामध्ये एका कोपऱ्याला टाकून घ्यायची आणि नंतर त्याच्यावर शिलाई लावून घ्यायची. हे व्यवस्थित करावं लागतं, नाहीतर तो फोम बाहेर आला तर ते चांगलं दिसणार नाही. अशा प्रकारे शिलाई लावायची. तसेच आपल्याला पूर्ण चारही बाजूने शिलाई करून घ्यायची आहे. हे बघा अशा प्रकारे आपण शिलाई लावून घेतलेली आहे. आता एक आपण दुसरा कापड घेणार आहोत, 2 इंच रुंदी आणि 2 इंच लांबी असलेला. याला आपण साधारण जे आपण लटकन बनवतो तशा प्रकारे आपल्याला ते बनवून घ्यायचं आहे. अशी एक शिलाई लावून ते आपण लटकन बनवून घ्यायचं आणि त्याला सरळ एक्स्ट्रा राहिलेला कापड कापून घ्यायचा आणि सरळ करून घ्यायचा आहे. आता 4-5 आपण मोती घेणार आहोत गोल्डन कलरचे. तुम्ही तुमच्या लटकनच्या हिशोबाने कोणत्याही कलरचे मोती घेऊ शकता. आणि हे जे आपण वेगळं बनवलेलं होतं लटकन, त्याच्यामध्ये सुई धाग्याच्या मदतीने त्याला स्टिच करायचं आहे आणि हे जे आपण मोती घेतलेले आहे हे त्यामध्ये टाकून घ्यायचे आहे. आणि हे बनवलेलं जे आहे, आपण जे मेन लटकन बनवलेलं आहे त्याला स्टिच करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हे सुद्धा एक सुंदर छानसं लटकन आपलं बनवून तयार झालेलं आहे. आता आपण बघणार आहोत तिसऱ्या प्रकारचं लटकन.
यासाठी एक कापड घ्यायचं आहे आपल्याला 3 इंच रुंदी आणि 4 इंच लांबी असलेला. तुम्ही याच्यामध्ये मेजर करायचं विसरून गेली आहे. त्याच्यावर आपल्याला एक सर्कल ड्रॉ करून घ्यायचा आहे आणि जो एक्स्ट्रा कापड आहे तो कट करून घ्यायचा आहे. आणि आता आपल्याला या सर्कलवर लावण्यासाठी प्लीट्स बनवायचे आहे. तर 2 इंच रुंदी असलेला आपण जेवढा आपल्याला लागेल तेवढा कापड आपण घ्यायचा आहे आणि त्याला एक पहिले स्टिच लावून घ्यायचं आहे. या तयार झालेल्या बेल्टवरती आपल्याला अगदी छोटे छोटे प्लीट्स लावून घ्यायचे आहे. त्याच्यामध्ये कुठलीही गॅप सोडायची नाही आहे. मी या प्लीट्स लावून घेते. तोवर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अशा प्रकारे या प्लीट्स तयार झालेल्या आहे. आता आपण ते तयार केलेले आपण या सर्कलवरती ते स्टिच करून घेणार आहोत. व्यवस्थित असं त्या सर्कलवरती पूर्ण आपल्याला ते स्टिच करून घ्यायचं आहे. असेच आणखी नवीन नवीन कोणकोणते लटकन तुम्हाला बघायचे आहे ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. मी तसे बनवण्याचा प्रयत्न करेल. बघू शकता अशा प्रकारे आपण ते पूर्ण स्टिच करून घ्यायचं आहे. आणि राहिलेला एक्स्ट्रा कापड आपण कट करून घ्यायचा आहे. आता त्या सर्कलच्याच मेजरचा एक मी दुसरा कापड कट करून ठेवलेला होता. तो आपण त्याच्यावरती लावून त्याला सुद्धा व्यवस्थित असं स्टिच करून घ्यायचं आहे. प्लीट्स आपल्या व्यवस्थित आल्या पाहिजे अशा प्रकारे स्टिच करायचं आहे. आता याच्यावरती आपल्याला छोटे छोटे कट लावून घ्यायचे आहे. कट हळूहळू लावायचे, ते आपल्या शिलाईवरती आले नाही पाहिजे. आणि याला सरळ करून घ्यायचं आहे. बघा हे अशा प्रकारे आपले छोटे छोटे प्लेट्स दिसतील. आता याच्या सरळ बाजूने आपल्याला दोरी ठेवायची आहे आणि अशी तिरपी शिलाई आपल्याला लावून घ्यायची आहे. आणि त्यानंतर हा एक्स्ट्रा कापड आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि हे सरळ करून घ्यायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे आपलं हे सुद्धा लटकन बनवून तयार झालेलं आहे. लटकनच्या या तीनही डिझाईन तुम्हाला कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्की सांगा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.